या क्वेश्चन मध्ये पहा, हा जो ब्रूच बनवलेला आहे तो एक वायर घेतलं ज्याची डायमीटर 35 मिलीमीटर आहे. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. डायमीटर ऑफ वायर 35 मिलीमीटर, तर त्याची रेडियस 35/2 मिलीमीटर. आता आपल्याला हे वायर बनवताना ऑलरेडी ही सिल्वर वायर तर पूर्ण लागलेलंच आहे, ज्याची ही रेडियस आहे. हे जे सर्क्युलर शेप मध्ये लागलेलं वायर आहे ह्याची टोटल लेंथ म्हणजे काय असणार? सर्कमफेरन्स. तर तुम्हाला इथे घ्यायचंय लेंथ ऑफ सर्क्युलर सिल्वर वायर. आधी याचा विचार करा, ते असेल 2 पाय आर. तर 2 इथे पाय आणि आर, आर आपण असा लिहिलेला आहे. तर इथून तुम्ही ह्याला 5 करा, इथून 11 करा, हे 110 मिलीमीटर येईल. ही आली तुमची फक्त सर्क्युलर पार्टची. आन्सर इनकम्प्लीट आहे. क्वेश्चन काय म्हणतो बघा, द वायर इज ऑल्सो युज्ड इन मेकिंग 5 diameters of each divide in circle in 10 equal sectors. त्याच वायरला वापरून आपण 5 डायमीटर वापरले. तर टोटल वायर आपल्याला किती लागले विचारले त्यांना आधी. बघा, टोटल लेंथ ऑफ सिल्वर वायर म्हणजे काय केलं, एक पूर्ण वायर घेतलं, नीट लक्ष द्या. त्या वायरचा 110 मिलीमीटर लेंथचा जो पार्ट आहे त्याच्याने सर्कल बनवला, म्हणजे उरलेला वायर आहे त्याला कट करून 5 डायमीटर असलेल्या या पद्धतीने सेक्टर्स बनवले, ज्याने 10 सेक्टर बनवले. म्हणजे तुम्हाला एक घ्यावं लागेल, लेंथ ऑफ वायर यूज टू मेक डायमीटर्स, हे पण लागेल ना तुम्हाला. तर हे किती असेल? 5 घेतले, एकाची डायमीटर किती आहे? 35 मिलीमीटर. तर हे किती लागलं? 175 मिलीमीटर. तर आता आपला जो फर्स्ट पार्ट आहे, टोटल लेंथ ऑफ वायर, टोटल विचारली आहे. टोटल लेंथ साठी काय करावं लागेल? सर्क्युलर पार्ट बनवण्यासाठी लागलेलं वायर 110 आणि हे 175. तर 285 मिलीमीटर हे तुमचं फर्स्ट आन्सर असेल. आलं लक्षात? सेकंड पार्ट सोपा आहे. द एरिया ऑफ ईच सेक्टर, कुठल्या तरी एकाचा काढा. 10 सेक्टर मिळून 360 करतात. बघा, आपण असं करू, अँगल सबटेंडेड बाय each sector at center. तर टोटल 360 होतं, असे 10 होते, तर 36 डिग्री असेल एकाचं. तर एरिया ऑफ सेक्टर हा पार्ट घ्या, तर 36/360 हा पाय, हा आर स्क्वेअर. घाई नाही करायची, मल्टिप्लाय करायची. हा 10, हा 5, हा 2, हा 11. जेवढे मारता येतात तेवढे मारायचे याच्यात. दिस इज युअर आन्सर, 385/4 मिलीमीटर स्क्वेअर. समझे? चलो आगे बढ़ो. पहा, इथे या 8 रिब्स आहेत. तर बघा, 8 रिब्स मध्ये इथे 8 सेक्टर बनले. लक्ष द्या, आपल्याला 2 कन्झिक्युटिव्ह रिब मधला एरिया काढायचा आहे. कुठलाही एक घ्या. तर इथे आधी घ्या अँगल सबटेंडेड बाय रिब्स ऍट द सेंटर. तर तो असेल 360
डिवायडेड बाय 8 45 डिग्री. मग एरिया येईल थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तुम्हाला म्हणलं ना सेम येते. तर इथून येतं बघा हा सॉरी हे 45 हे झालं 8 इथं झालं 11. आता नाही कोणी मारायसारखं. तर वर येतंय 55 इंटू 45 चा स्क्वेअर 2025. चांगलं आलं वर्ष. तर याला जे काही तुम्ही लिहाल मला वाटतं त्याचं फ्रॅक्शन मध्ये आन्सर असेल. त्याचं प्रोडक्ट येईल दॅट इज द आन्सर. किती? खाली 28 येते. हा इथे 28. आणि त्याचा फायनल आन्सर 11,000 फायनल आन्सर 385 याचा आन्सर आहे बघा. कॅन्सल व्हायसारखं कोणीच नाही. खाली 28 राहील. वरचं प्रोडक्ट येते 22,000 समथिंग. 270 असं समजा या पद्धतीचे हे दोन वायपर्स आहेत. हे दोन्ही काय करतात ओव्हरलॅप करत नाही. म्हणजे तुम्ही गाडीचे वायपर पाहिले असतील असे असतात. ते असे एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होत नाही. या पद्धतीने झालं. जेव्हा ते असं फिरतं बघा पूर्ण असं फिरतं. इकडे लक्ष द्या बेटा. तेव्हा जे फिरतं ते या पद्धतीने लेट्स से ते इथे फिरलं त्याने इथे एक अँगल बनवला सेम इथं बनवला. हे सांगितलंय दोघांनी बनला अँगल 115 आहे. तर तुम्हाला एरिया क्लीन अप काढायचा आहे. समजा हा थोड्या वेळापूर्वी इकडे कुठेतरी होता ठीक आहे नाही आणि हा इकडे कुठेतरी असेल. आता समजा की हा एरिया काढायचा त्याला डबल करायचं. डबल करणं महत्वाचं आहे. तर एरिया येईल थीटा बाय 360 पाय आर स्क्वेअर. ही लेंथ आहे आर स्क्वेअर आणि याला इंटू 2 करून टाका. टोटल एरिया याचा आन्सर येईल दॅट इज युअर आन्सर. एवढंच आहे. कॅल्क्युलेशन तुम्ही करा 10वी ला गेलात. हा रेग्युलर हेक्सागन आहे. रेग्युलर हेक्सागन मध्ये सगळ्या साईड सेम असतात. त्यावेळेस जेव्हा तुम्ही याला जोडाल तेव्हा इथे जेवढे ट्रायंगल्स बनतात ते सगळे इथे 60 डिग्रीचा अँगल करतात. आता तुम्हाला काय करायचं आहे फक्त एरिया ऑफ हे डिझाईन म्हणजे सेगमेंट आहे दिसतं तुम्हाला. हे सेगमेंट आहे. तर एका सेगमेंटचा एरिया काढून इंटू 6 करायचा आहे. एरिया ऑफ सेगमेंट एकाचा काढू चला आधी. तर काय होईल आर स्क्वेअर पाय थीटा बाय 360 मायनस साइन थीटा बाय 2. आता तुम्ही आर स्क्वेअर लिहिला तर 28 इंटू 28 पाय 22 बाय 7 हे 60. अरे बेटा फक्त बोल नका. साइन 60 येतो √3/2 आणि हा याच्यासोबत येतो 4. हे आपण केलं 6 हे झालं 11 11/7 आणि 1.7/4 हे किती झालं
हे झालं बघा 44 मायनस 119 म्हणजे 11.9 खाली आलं 28. तर हा 128 याच्यासोबत कॅन्सल करा. ज्याचं लक्ष आहे ते शिकेल हा, मला काही प्रॉब्लेम नाही. 44 मायनस 11.9 करायचं आहे. तर इथं राहिलं 2 32 राहील ना, काय नाही. अरे इथून एक इकडे जाईल की नाही. हा, आता हे झालं तुमच्या एकाचा एरिया. अरे तो कुठं चालला, हा झाला एकाचा एरिया. आपल्याला एरिया ऑफ सच 6 सेगमेंट्स हा येईल. हा किती होतो बघा 168. त्याला याच्याने मल्टिप्लाय करा. किती आले सांग. 5328. याला इथं पॉइंट द्या. हा झाला सेंटीमीटर स्क्वेअर. 6चा एरिया. कॉस्ट काढा. या नंबरला इंटू 0.35 करा. काय छोटीशी चूक आहे इथं आपली. 11 आहे, मी खाली 7 घेतलंय, 21 येतात. आता करायचंय इथे घ्या 44 मायनस 17 एक 17 34 एक 35 35.7 खाली 21 गुणिले 4 आहे का बेटा. 28 इंटू 28 इंटू इथे राहिले 3 13तून 5 गेले 8 8.3 आणि खाली येतं 21 इंटू 4. इथे घ्या 7 इथे घ्या 3. आता ह्याला घ्या 9 27 9.3 इंटू 8.3. हा झाला एकाचा एरिया. एरिया ऑफ 6 77.19. ते पूर्ण सांग. पूर्ण 463.14. 463.14 बरोबर. हे झालं पूर्ण याचा स्क्वेअर. आता कॉस्ट 0.35 162.09 बरोबर. अप्रॉक्सिमेटली तुम्ही 162 रुपीज म्हणू शकता. हा तेच आहे 162.09. हा ठीक आहे ना, बरोबर आहे. 8ला 3 राहिला होता. चलो लास्ट 5च पेज का. बर मागे जाऊ. हे तुम्हाला काय नाही, सोपा क्वेश्चन होता. मला वाटते हा बस याचा खून करून टाका. हे पहा बेसिक आहे. इथं तुम्हाला थीटा घ्यायचा आहे पी. रेडियस आहे कॅपिटल आर. एरिया ऑफ सेक्टर असेल थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर पी अपॉन 360 पाय कॅपिटल आर स्क्वेअर.
360 आहे पण 2 पाय आर आहे. गडबड नाही करायची. तर यानं काय केलं, इथे 2 ने मल्टिप्लाय करा आणि इथे 2 ने मल्टिप्लाय करा ऍडजस्ट करायसाठी. तर हा 720 होतो आणि हा 2 पाय आर स्क्वेअर होतो. जेव्हा ऑप्शन डी येतो. तर आपला चॅप्टर लेवलचा क्वेश्चन संपलेला आहे. उद्या आपण याची थोडी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू. ते पण संपलं बरोबर.